ओम देवकी नंदाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात। हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष असे महत्त्व देण्यात आले आहे। मध्य प्रदेश आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमांत महिना असलेल्या पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण अष्टमीला हा सण साजरा केला जातो। या तिथीबाबत अनेक ठिकाणी संभ्रम आहेत। श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र लग्न ऋषभ आणि बुधवारी मध्यरात्री झाला आहे। या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री श्रीकृष्ण बाळलीलेच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात। हा सण मथुरा आणि वृंदावनासह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। यंदा कृष्ण जन्माष्टमीचा आणि गोपाळकाला हा सण कधी साजरा केला जाणार आहे जाणून घेऊया। कृष्ण जन्माष्टमी तिथी 26 ऑगस्ट 2024 सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे। जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते। या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते असे म्हटले जाते। तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करतात। जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ 26 ऑगस्ट दुपारी 3:55 सुरू होईल तर 27 ऑगस्टला दुपारी 3:38 संपेल। जन्माष्टमी पूजा मुहूर्त। कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12:45 पर्यंत असेल। यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे। 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल। कृष्ण जन्माष्टमी महत्त्व। धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूची द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाच्या रूपात 8वा अवतार घेतला। यावेळी ही शुभ तिथी सोमवार 26 ऑगस्ट रोजी आहे। भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वसुदेव यांचा 8वा मुलगा म्हणून झाला होता। असे म्हटले जाते की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते। ती व्यक्ती जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते।